सहा काटे आपल्या. मी सगळ्यात आधी दादाला थँक्यू म्हणेन की आज मला ही संधी दिली आहे त्यांनी आज. आणि नंतर जयसेवा सरांना, शैलेश सरांना मी थँक्यू म्हणेन की आज त्यांनी त्यांच्या बिझी शेड्यूलमधून आज आपल्यासाठी वेळात वेळ काढून आज इथपर्यंत आले आहे आपल्या सर्वांना मार्गदर्शन देण्यासाठी. त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर ते एक खूप मोठे नॅशनल मोटिवेशनल स्पीकर आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात 19 डिसेंबर 2015 मध्ये केली होती एका छोट्याशा व्हॉट्सअप ग्रुपवरून. त्यांचा फक्त हाच एम आहे की ते यंग जनरेशनला कसं जास्त मोटिवेट करू शकतात त्यांच्या करिअर लाईफबद्दल. तर आपण आज त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ की ते आज आपल्याला काय मार्गदर्शन देतील. थँक्यू. गुड आफ्टरनून ऑल. गुड आफ्टरनून. मुझे लगता है हॉल में जितने भी लोग बैठे हैं आई थिंक मन से नहीं बैठे हैं, फिजिकल बॉडीज दिख रही है. वो माइक मिलेगा कि मुझे, बिकॉज आई एम अ मोटिवेशनल स्पीकर और मुझे ठंडे लोग पसंद नहीं है, चाहे वो मेरे घर के हो या मेरे समाज के हो. ओके, थैंक यू. शो योर एनर्जी. गुड आफ्टरनून. और तेज चाहिए. गुड आफ्टरनून. मेरे बारे में थोड़ा बहुत आप लोगों ने देखा होगा. आप में से एक सवाल आप लोगों को पूछना चाहता हूं मैं. आप में से कितने लोग बहुत ज्यादा सक्सेसफुल बनना चाहते हैं? सफलता की डेफिनेशन तो हर इंसान ने अपने अपने हिसाब से चुन तो ली है. शायद मैंने इतना कुछ अचीव किया तो बाप रे, मतलब बहुत कुछ कर गया. लगता है ना हर इंसान को. कोई कंपनी में काम कर रहा होगा तो उसे लगता है बाप रे मैंने बहुत मेहनत करके इस डेजिग्नेशन को हासिल किया है. जब अपने बच्चों के लिए कर दिया तो बहुत कुछ लगता होगा मैंने बहुत कुछ किया है. एक बात मैं बताना चाहूंगा, जिस इंसान को ये लगता है कि वो बहुत कुछ कर चुका है अपने जीवन में, अभी भी उसने अपनी क्वालिटीज को पहचाना नहीं है. Am I right or wrong? Right or wrong? I want sound, I want noise. I don't want dead people. ज्यादातर लोगों को अभी सेशन में मैंने देखा है, हर कोई कंप्लेंट कर रहा है समाज के खिलाफ, है ना. तो मुझे ये नहीं मिला, मुझे वो नहीं मिला, मुझे ऐसा होना चाहिए, सब लोग एक आने चाहिए, ये होना चाहिए, वो होना चाहिए, हमका ढमका सब कुछ होना चाहिए. फिर हो क्यों नहीं रहा है? क्योंकि आप बताने वाले बहुत मिलेंगे, करने वाले बहुत कम मिलेंगे. और करने वाले में से एक इंसान आपके सामने अभी खड़ा है, जिसे किसी ने नहीं बोला और ना उसने किसी को बोला कि तू कर. वो करता गया, उसके साथ में काफिला जुड़ता गया. इसलिए मोर देन 50,000 फॉलोअर्स आर विद मी टुडे. मेरे इस कार्य को जो आज घोर धंधा चल रहा है भारत में, जो 1 month 2 month सैलरी जो मांगी जाती है, 500,000 रुपए मांगे जाते हैं नौकरी दिलाने के नाम पर, उसे रोकने का काम मैं कर रहा हूँ. क्राइम ब्रांच डिपार्टमेंट पुणे से भी मैं ताल्लुकात रखता हूँ. उनकी सहायता लेकर सभी बच्चों को उनका हक दिला रहा हूँ. कुछ मेरी खुद की रिसर्च बेस्ड ट्रिक्स है, उसके ऊपर मैंने आज तक हजारों से ज्यादा लड़कों को जॉब दिलाया है. प्रीति को काफी अच्छे से पता है. कोई जरूरत नहीं आज के बाद किसी को 1 month सैलरी देने की. कोई भी क्षेत्र हो, कोई भी सिटी हो, सिर्फ आपका डोमेन बताइए एंड आई विल शो यू हाउ यू गेट जॉब इन 7 days. विद इन 7 days. दिस इज माय ओपन चैलेंज. दिस इज माय ओपन चैलेंज इन इंडिया. एंड इसीलिए मुझे महाराष्ट्र गवर्नमेंट की तरफ से एप्रिसिएशन मिला है. आकाशवाणी रेडियो, कलेक्टर ऑफिस चंद्रपुर, हर जगह पर एप्रिसिएशन मिला है. इवन मेरा खुद का वर्ल्ड रिकॉर्ड है, जागतिक विक्रम सुद्धा बनवलेला आहे मी 12 तास नॉनस्टॉप गाईड करण्याचा. एंड दिस इयर आई एम गोइंग टू प्लॅन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड. 3 दिवस नॉनस्टॉप बोलावं लागणार आहे, 80 आवर्स, जो कि आसान है. थैंक यू. तो मुझे किसी ने नहीं बोला था कि, जैसे मैंने आज के सेशन में मैंने काफी बार सुना है, गरीब 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 गरीब, अपना समाज गरीब, अपना समाज गरीब. गरीब हो गया, गोल्ड तो दिख रहा है, सोना तो दिख रहा है, कहाँ गरीब है? कोई भी इंसान गरीब होता है अपनी सोच से. सही बात है, गलत है? हमेशा अपनी सोच को एकदम स्ट्रॉन्ग बना के रखो, उसको अपनी बना के रखो. परिस्थितियां कुछ नहीं होती है. गरीब घर से मैं भी उठा हूं. मेरा घर तो शायद आप लोगों के घर से काफी बदतर हालत में था. एक झोपड़पट्टी में मेरा जन्म हुआ 8 डिसेंबर 1986 को. आज माझं वय आहे 32 वर्ष. त्या घरात जन्म झाला, ती झोपडपट्टी अशी होती. एक पाऊस पडला की आई 2 मुलांना सांभाळायची. आम्ही 3 भाऊ, तिसऱ्याचा जन्म झाला 1990 मध्ये.
कशा परिवारामधनं आलं. माझे आई वडील सुद्धा काही जास्त शिक्षित नाही किंवा डेली वेजेस वरती काम करायचे वडील. नोकरी मिळाली, पगार मिळाला, दॅट्स इट. कधी कधी नाही मिळालं तर घरी असून द्यायचे. मराठी मीडियम मध्ये शिक्षण झालं म्हणून स्वतःला पोसू नका की मला इंग्लिश मीडियम मध्ये टाकण्यात नाही आलं. स्पेशली मुलांना सांगतो, सोसायटीला, आई वडिलांना कुणालाच पोसू नका. त्याचे पूर्ण जिम्मेदार आपण स्वतःच असतो. जे काही आपण बनवू. मराठी मीडियम शिक्षण झालं. तुमच्यासारखा इंजिनियर बनण्याचं माझं पण स्वप्न होतं. 12वीला AIT एक्झाम दिली, प्लस 40 मार्क्स मिळाले, 40 मार्क्स. एक इगो आणि ऍटिट्यूड आला की आता मी इंजिनियर बनणार. होतं ना, इंजिनियर टाईप खूप वेगळा आहे. आणि त्या टाइम पिरियडला 2004ची गोष्ट बोलतो, खूप वेगळा टाईप वाटायचा. आज म्हणतात की इंजिनियर खूप झाले, कचरा झाला म्हणतात ना. माझं यावरती एक म्हणणं आहे की जरी लोक म्हणतात की इंजिनियर भरपूर झाले, माझे विचार म्हणतात की इंजिनियर भरपूर झाले, बरोबर, प्रत्येक क्षेत्रामध्ये भरपूर लोक आहेत. पण तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये आणि कुठल्या डेझिग्नेशन वरती काम करून राहिले हे मॅटर करतं. त्या डेझिग्नेशनला, हायेस्ट डेझिग्नेशनला मिळवण्याकरिता ज्या काही क्वालिटीज आपल्यामध्ये आणावं लागेल त्यासाठी परिश्रम करणारे खूप कमी लोक आहेत आणि कंप्लेंट करणारे भरपूर लोक आहेत. ज्यांना इझिली सगळ्या गोष्टी हव्या असतात ते भरपूर आहेत. आणि त्याच्यामुळेच जगामध्ये कॉमन लोक भरपूर आहेत आणि ते हीच लोक आहेत ज्यांना इझी पाहिजे. 12वीचा रिझल्ट लागला माझा. मॅथमॅटिक्स मध्ये मी फेल झालो. घरी खूप मोठा सत्कार झाला, इतकाच मोठा. फेल झाल्यानंतर होतं ना, जेव्हा आपल्याला फेल्युअर मिळतं आयुष्यामध्ये बरेच लोक येतात आपल्याला भेटायला, जे नाही ओळखत ते सुद्धा येतात. ते माझ्यासोबत झालं. त्यानंतर मग माझे मित्र जायचे इंजिनिअरिंग कॉलेजला आणि मी घरी बसायचो. घरी बसून शिवा खाण्यापेक्षा मला वाटलं कुठेतरी आपण सायकल काढून कामाला सुरुवात केली पाहिजे. एकतर पेपर वाटूया, दूध वाटूया, नाहीतर काहीतरी करूया. पण जॉब असा हवा की काळा डाग नाही लागला पाहिजे शर्टात, व्हाईट कलर जॉब पाहिजे. त्या वेळात सुद्धा मेडिकल स्टोअरला गेलो, राजू कुंद्रा यांच्याकडे काम मागितलं. 400 रुपये पगार महिना. त्या पगाराने कामात सुरुवात केली एका मेडिकल स्टोअरवर. आता काल त्यांच्या हातून माझा सत्कार झाला माझ्या शाळेमध्ये 16 वर्षानंतर. त्याच्यानंतर मग इंजिनियर नाही बनू शकलो तर मग आता काय करायचं. कारण स्वप्न मोठेच आहे. बनूंगा तो बड़ा इंसान ही सोच के रखा है, तब भी सोचा था, आज भी सोचा है. और दुनिया की कोई ताकत नहीं रोक सकते, मेरे कोई सर्कमस्टेंसेस नहीं रोक सकते, इतना मुझे पता है. मैं खुद को रोक सकता हूँ. दैट्स इट. BSc बायोटेकला ऍडमिशन घेतली हा विचार करून की आता आपण इंजिनियर नाही बनू शकलो, आता आपण सायंटिस्ट बनूया. केमिस्ट्रीचे फॉर्म्युले बघितले पहिल्या दिवशी, अख्खेच्या अख्ख्या डोक्यावर नाही गेले. तब दिमाग में आ गया, तेव्हा डोक्यामध्ये आलं की बाबा आपल्याला हा कोर्स होणार नाही. 7 वर्ष लावले BSc बायोटेक करायला. 3 वर्षाचा कोर्स 7 वर्ष लावली, ते सुद्धा चिटिंग करून क्लिअर केलं. जे आहे ते खरं सांगतो, अभ्यासात माझं मन कधीच लागलं नाही. त्याच्यानंतर मग बोलण्याची एक कला होती, तर मार्केटिंग कंपनीमध्ये लगेच जॉब मिळतो कारण की बोलणारे हवे तिथे. जो बोलेगा वो बेचेगा. तिथे जॉब मिळाला. मग तेच कंपनी पॉलिटिक्स, ग्रुपिझम, त्याच्यामुळे त्या गोष्टी काय आपल्याला पटल्या नाही. त्यामुळे कंपनी सोडायची. बॉसने काही टॉन्ट मारला, कंपनी सोडतो. सॅलरी नाही आली वेळेवरती, कंपनी सोडतो. तिकडे काही ग्रुप क्रिएट झाला, आपल्याला एकटे टाकण्यात आलं, सोडतो. म्हणजे भारत छोडो आंदोलन लाईक टाईप. सो मला हे माहिती नव्हतं की याचा पकडणे सोडणे याचा खूप वाईट परिणाम माझ्या करिअरवरती होणार. काही वर्षानंतर माझ्या असं लक्षात आलं की कुठली कंपनी दाखवू आणि कुठली कंपनी लपवू. होतं ना बऱ्याचदा काही लोकांचं झालं पण असतं. आपण 2च महिने काम करतो कुठल्या कंपनी, लगेच चांगली ऑफर आपल्याला मिळते. तेव्हा मी निराश झालो आणि एकच विचार केला की माझ्यानुसार जर, माझ्या तत्वानुसार जर एक जग चालत नसेल तर या जगाला आपण टाटा बाय बाय केलं पाहिजे. आणि आय प्लॅन फॉर द सुसाईड. ढोके हाऊस, रविनगर, तिथे मी सुसाईड प्लॅनिंग केली. माझ्या मित्रांनी मला वाचवलं, आशिष वाडे आणि महेश जोतोडे. त्यांचं नाव घ्यायला मी घाबरत नाही कारण त्यांच्यामुळे आज मी इथे उभा आहे. त्याने एकच मला म्हटलं की पुण्याला जा आणि MBA कर. MBA केल्यानंतर माणूस मॅनेजर बनतो असं कुठेतरी म्हणण्यात येतं, मला नाही वाटत. ज्याला प्रॉपरली मॅनेजमेंट येतं तोच मॅनेजर बनतो. नाहीतर हे शिक्षण डिग्री काही कामाची नाही. पुण्यामध्ये आलो. माझ्या मित्रांनी मला एकच विचारलं की बाबा शैलेश तू MBA क्लिअर करणार ना, कारण घरचे पाठवत नव्हते. एवढे दिवे मी माझ्या करिअर मध्ये लावले होते.
तर आपण नॉर्मली मित्रांना म्हणतो ना की होणार ना, तू कशाची चिंता करतो, आहे माझ्यावरती विश्वास. मित्रांमधल्या गोष्टी. मित्र बोलले ठीक आहे बघू. आजही माझ्या मित्रांचं ते स्वप्न पूर्ण झालेलं नाहीये. स्टील आय एम अ ड्रॉप आउट स्टुडंट फ्रॉम सिएलर बिझनेस स्कूल, एरंडवाने, पुणे. आजही माझा फिनान्सचा सब्जेक्ट बॅक आहे आणि तो या आयुष्यात काढणार सुद्धा नाही. आज माझी स्वतःची कंपनी आहे. माझ्या स्वतःच्या कंपनीमध्ये माझा स्वतःचा सीए, स्वतःचा सीएस, माझ्या स्वतःचं लिगल डिपार्टमेंट आहे. माझं एकच सांगणं आहे सर्वांना, जी गोष्ट तुम्हाला जमत नाही त्यामागे जास्त डोकं आपटून अर्थ नाही. ते काम योग्य रीतीने जो व्यक्ती करत असेल त्याला हायर करा तुमच्याकडनं आणि ते काम त्याच्याकडे करून घ्या. तो तुमच्यापेक्षा जास्त बेटर करेल. राईट ऑर रॉंग? तुम्हाला जे काम नाही जमलं त्यासाठी लोक हायर करा. फक्त माझं एकच म्हणणं आहे, काम करणारा कधी मोठा होत नसतो, काम करून घेणारा मोठा होतो. नेहमी लक्षात ठेवा. ऍज अन एम्प्लॉई म्हणा, एम्प्लॉई तुम्ही नो डाऊट एक चांगला बिझनेसमॅन बनण्यासाठी चांगला एम्प्लॉई बनणे आवश्यक आहे. 9 वर्ष मी जॉब केला, त्यानंतर एक चांगला बिझनेसमॅन बनू शकतो आणि या नावावर उभा राहिला आणि आज तुमच्यावर बोलतो. एक चांगला एम्प्लॉई बनणे आवश्यक आहे. इंडसइंड बँक मध्ये कोथरूडला करिश्मा सोसायटीच्या बाजूला 29 वर्षाचा असताना मी त्या बँकेमध्ये गेलो. तिथे मी तिथल्या ब्रांच मॅनेजर यांना म्हटलं मी की साहेब मला करंट अकाउंट ओपन करायचं. करंट अकाउंट माहिती असेल, बिझनेस करताच वाटतं. म्हटलं साहेब मला करंट अकाउंट ओपन करायचं आहे. बँकेमध्ये ब्रांच मॅनेजर काय म्हणतात की मालिक कुठे आहे. एवढा मोठा अपमान सहन तर करू शकत नाही. म्हटलं मालिक मीच आहे, मला सुरुवात करायची. त्यांनी मला चांगला उपदेश दिला. त्यांच्या मनामध्ये काही वाईट नव्हतं. त्यांनी मला एकच गोष्ट म्हटली की बेटा एक काम कर, तू आधी थोडा अनुभव घे आणि नंतर तरी कंपनी उभी कर, म्हणजे तू फेल्युअर नाही होणार. मी त्यांना एकच आन्सर दिलं आणि ते आज माझे कस्टमर आहेत ती बँक. त्यांना मी एकच आन्सर दिलं 3 वर्ष आधी की साहेब मी स्टार्ट करून घेतो, अनुभव जास्त मिळेल. आज जरी जर त्यांच्या 3 वर्ष आधीची त्यांनी मला सांगितलं होतं की तू एक्सपिरियन्स आधी घे, जॉब कर पुन्हा काही वर्ष, मला नाही वाटत आज मला हे स्थान मिळालं असतं. लोक म्हणतात मला वेळ शिकवणार वेळ, टाइम सिखाएगा टाइम, टाइम सबको सिखाता है, कुछ नहीं सिखाता, टाइम सिर्फ जा रहा है. क्या सीख रहे? रात्री खूप मोठं म्हणजे काय ऐसे लिखता का आज मैं ये सीखा का, कौन लिख रहा है? कोई नहीं लिख रहा है. टाइम सिखा रहा है. टाइम एक ही सिखा रहा है फेलियर कैसे बन रहे लोग, अपने क्वालिटीज के साथ कैसे सो रहे लोग, यही सिखा रहा है टाइम. टाइम कुछ नहीं सिखा है. तुम्हाला जे काही बनायचं असेल त्या मार्गावरनं ऑलरेडी जो व्यक्ती चाललेला आहे, ज्यांनी लाख अप अँड डाऊन ज्यांनी बघितलेले असतील त्याला तुमचा गुरु बनवा. यामध्ये वयाचा काही अडथळा येत नाही. एका छोट्या मुलाकडनं किंवा मोठ्या व्यक्तीकडनं शिकायला भरपूर काही मिळतं. शिकण्याची फक्त तुमच्यामध्ये तयारी हवी. इगो आणि रॉंग ॲटिट्यूड असेल तर काही साध्य होणार नाही आयुष्यात. मला छोट्या मुलाकडनं सुद्धा भरपूर शिकायला मिळतं. तो स्वतंत्र राहतो, त्याला माहितीच नाही काही. तो डोक्यात जास्त विचार घेऊन फिरत नाही म्हणून तो आज ते आताही खेळून राहिले तिकडे. पण आपण अडकलो समाजामध्ये. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. मी जर हे केलं तर, मी जर फेल्युअर झालो तर लोक हसतील का माझ्यावरती. मी जर लगेच जॉब स्विच केला तर समाज काय म्हणेल माझ्यावरती. इस बंदे ने कभी बातों की तरफ नहीं देखा, कभी समाज की तरफ भी नहीं देखा. अकेला रहना सीख जाओ लाखों के भीड़ में. एकटर आने में 4 दीवारी बंद करून एकटर आना नहीं. लाख लोगों के बीच में रह के भी अगर तू खुद को अकेला रखने की अगर कोशिश करता है तो बहुत कुछ अचीव कर जाएगा. नॉर्मली एक बघतोय आपले जे संस्कार असतात, आपले जे सवयी असतात त्याच आपल्या मुलांवरती घडतात. मी एक संन्यासी आहे कारण की मी देशासाठी हा निर्णय घेतलेला आहे की मी लग्न नाही करणार. आणि डॉक्टर प्रकाश बाबा आपटे साहेब जे आहेत ते माझे गुरु आहेत, त्यांना गुरु मानतो मी. आणि त्यांचा हा सल्ला आहे की तू लग्न नको करू. तर मला दुसऱ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व व्हायचंच नाही. कारण हे लग्न असते की डील असते. माझं जर एखाद्या व्यक्तीवरती प्रेम असेल ना, 2 वर्षापासून, 3 वर्षापासून, 1 वर्षापासून, तिथे जर लग्न होत असेल तर मी त्याला लग्न म्हणतो. अननोन मुलीसोबत लग्न करणे माझी थॉट प्रोसेस म्हणते की हे लग्न नाही, हे डील आहे, डील. कारण की इथे पहिले विचारण्यात येणारे प्रश्न आहे मुलगा काय करतो, मुलगा किती कमावतो, मुलगा कुठल्या कंपनीत. राईट ऑर रॉंग? राईट ऑर रॉंग?
विचारण्यात येतात ना प्रश्न. चौथा प्रश्न, स्वतःचं घर आहे का? पांचवा प्रश्न, वावर आहे का? म्हणजे अगर नौकरी में छूट जाए तो मेरी बच्ची भूखी नहीं मरनी चाहिए, खेत बेच देंगे. तैयारी बघा, तैयारी. और शादी बोलते हैं इसको. शादी आमच्या मुलीचं लग्न आहे, आमच्या मुलाचं लग्न आहे का? इसकी शादी बोलते हैं. मैं ऐसे डील में नहीं जाता हूँ, किसी की शादी में नहीं जाता हूँ, बर्बादी नहीं देख सकता. या फिर मैं झूठे हाथ भी हैंडशेक भी नहीं करता मैं किसी से. आई एम स्ट्रेट काइंड ऑफ पर्सनैलिटी. ना कोई मुझसे मिलने आता है ना मैं कहीं जाता हूँ. दैट्स इट. 3 साल से अकेला ही. सिर्फ मीडिया आती है मिलने की तुम अकेले क्यों, और निमंत्रण येतात की तिथे कार्यक्रमाला आहे. मी कुणालाच भेटायला जात नाही. इव्हन परिवाराला सुद्धा वेळ जास्त देऊ शकत नाही. जास्तीत जास्त लोकांच्या घरी मी बघितलेलं आहे 10 वाजले 11 वाजले लाईट बंद कर बेटा, है ना, झोपा झोपा बरं, उद्या सकाळी आपल्याला वर्ल्ड रेकॉर्ड बनवायचं आहे, जागतिक विक्रम बनवायचा उद्या बेटा, मला पण बनवायचं आहे, तुला पण बनवायचं आहे. बट क्या चल रहा है, मतलब समझ में नहीं आता है. छोटी सी बात, माझ्या घरी सुद्धा तेच होतं. झोपा, रात्र झाली झोपा, लाईट बंद. अरे मेरा एक थॉट है, एक कोट भी बनवलं होतं अशा लोकांवरती जे लगेच झोपतात रात्री. अगर आप ये सोचकर सो जाते हो कि रात हो चुकी है, अगर आप ये सोचकर सो जाते हो कि रात हो चुकी है, तो जिंदगी भी यही सोचकर आपको दबना देगी कि आप मर चुके हो. फिर कंप्लेंट मत करना. दूसरा कोट बनाया था इन्हीं लोगों के लिए जो जल्दी सोते हैं. दे पीपल आर स्लीपिंग लाइक दे हैव अचीव्ड एवरीथिंग. वो ये सोचकर सो रहे हैं कि उन्होंने बहुत कुछ अचीव किया है जीवन में, एंड टुमारो मॉर्निंग देयर कंप्लेंट बॉक्स इज रेडी. ये नहीं मिला, वो नहीं मिला, आपका समाज मांगेगा. अरे खुद क्या करता है मेरे भाई. दिस इज द बिगेस्ट चैलेंज. एक ही बात हमेशा ध्यान में रखना, कोई करे या ना करे भाई, मुझे करना है. दैट्स इट. मैं मेरे खुद की कम्युनिटी फॉर्म करूंगा, चाहे मेरे समाज को आगे लेके जाना है किसी को भी. एक स्टार्ट हमेशा जरूरी होता है. कोई करे या ना करे, कोई कितने भी भाषण देंगे, उसमें से मैं भी क्यों ना हो भाषण देने वालों में से, सारे लोगों को बाजू में. हर इंसान में यूनिक क्वालिटीज है, अपने अपने हिसाब से आगे बढ़ो. दैट्स इट. मला हे नाही मिळालं, मला ते नाही मिळालं, हे माझा समाज असा. अरे कुछ नहीं होता ना, मेरा कौन सा समाज है, मुझे कौन सी फैसिलिटीज मिली जीवन में, मैं तो दौड़ा ही नहीं फैसिलिटी के पीछे. सी ऑलवेज रिमेंबर, कंप्लेंट कौन करता है लाइफ में, जो पुअर माइंड का होता है. पुअर पीपल ऑलवेज डिस्कस अबाउट, पुअर माइंड ऑलवेज डिस्कस अबाउट पीपल, एंड ग्रेट माइंड ऑलवेज डिस्कस अबाउट आइडियाज, ऑलवेज डिस्कस अबाउट स्ट्रेटेजीज कि मुझे क्या करना है. लोग कहते हैं मैं बिजी हूं, मैं बिजी हूं, मैं बिजी हूं. क्या बिजी, क्या? मेरा एक ही बोलना है उन लोगों से जो कहते हैं बिजी बिजी हूं. भाई बिजी मत रहना, से प्रोडक्टिव रहना, हमेशा प्रोडक्टिव्ह बने रहणं. मी जो काही 1 तास कुणाला देऊन राहिलेलो आहे त्याचं मोजमाप करून माझ्या वाटेला काय आलंय, त्याच्या वाटेला काय केलंय, याचं प्रोडक्टिव्हनेस पाहिजे आपल्याकडे, तरच भेटणार. मीट विथ पर्पज. कुणाचाही फोन आला, भाऊ घरी आहे का, ताई घरी आहात का, हो आहे ना घरी या, काही तर न सांगताच येतं. माहिती आहे ताई घरीच बसले असतात, भाऊ घरीच असतात. या सवयी लावून नका घेऊ. आज यानंतर जर कुणाचाही फोन आला तुम्हाला, कारण सवयी आपलं आयुष्य बदलवतात एवढं तुम्हाला माहितीच ऐकलं असेल, किंवा तुम्ही काही बदलवलं सुद्धा असेल त्याच्यामुळे तुमचं आयुष्य बदललं. त्याच्यामध्ये काही व्हॅल्यू ऍडिशन करण्याचा माझा एक छोटा प्रयत्न सांगतोय. आजच्या नंतर कुणाचाही फोन आला आणि कुणीही म्हटलं की भाई मैं तुमसे मिलना चाहता हूं, एकच विचारायचं क्यों. तो म्हणेल ऐसे ही आ रहा हूं. बोला ऐसे ही मत आ, क्योंकि मुझे ऐसी ही जिंदगी नहीं चाहिए. कम विथ सम पर्पस. नहीं यार चाय ले लेते हैं, अगर चाय शाम को लेते हैं ना, चाय जो है शाम को भी ले सकते हैं ना, तुझे अगर मिलना ही है तो. दिवसाच्या वेळेमध्ये दिवसाचे कामं पूर्ण झाले पाहिजे. दॅट्स इट. काही कामं रात्री होत नाही. डे टाइमचा उपयोग डे टाइम मध्येच झाला पाहिजे. लोक म्हणतात, जे म्हटलं होतं की रात्र झाली 10 वाजता, अरे रात्र काय, मला दिसतच नाही रात्र, हा फक्त अंधार आहे. आणि त्याच्यामुळेच मला वाटतं की बल्बचा शोध लावण्यात आलेला. आणि काही लोक असे अशी आहेत की ज्यांना रात्रीचा दिवस करण्याची सवय लागली आहे.
म्हणूनच लागला ना बल्बचा शोध, नाही तर कशाला लावला असं एवढं डोकं आपण. रात्र वगैरे काही नसते मित्रांनो, फक्त अंधार आहे, अंधार. जब दुनिया सोती है ना तब भी कुछ लोग काम कर रहे होते हैं, आणि जो स्वतः जास्तीत जास्त वेळेचा उपयोग करतो तेवढा तो फेल्युअर पण होतो, पण त्याच फेल्युअर मधनं तो खूप मोठा सक्सेसफुल व्यक्ती बनतो. एक प्रश्न विचारणार मी तुमच्यामधनं, आता तुम्हाला माहिती पडेल वयाचा यामध्ये काही भाग नाही, आपल्या सवयी आपण कधी पण बदललेल्या पाहिजे. किती लोक 8 तास रात्री झोपतात? ज्येष्ठ नागरिकांनी मला स्वतःचा मुलगा म्हणून समजा, ठीक आहे, आणि बाकी मित्रांनी ऍज अ फ्रेंड, डोंट टेक मी ऍज अ सर. किती लोक झोपतात? ऑनेस्टली आज दुसरं ऑनेस्टली 8 तास झोपत असतात. मी स्वतः म्हणतो मी झोपत होतो, 3 वर्षापासून नाही झोपलो. झोपतात सगळे झोपतात ना जगात? अरे बेटा सावनीच होत है, साव होते ना, सब कॉमन होते, सब कॉमन होते. Otherwise everybody is having 24 hours in their hand. How the people, how the Ratan Tata side is utilizing his 24 hours, how the Jeff Bezos is utilizing Amazon, and how Bill Gates are utilizing, and how we are utilizing. 8 तास जर तुम्ही रात्री जर झोपत असाल, एक सिंपल कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगतोय, महिन्यामध्ये 30 दिवस. आता लक्षात येईल की रात्रीचा दिवस कसा होतो. करा, मल्टिप्लाय करा. रात्री 8 तास झोपतात, रात्री 8 म्हणजे रात्री 10 सकाळी 6 वाजेपर्यंत करू. 8 तास झाले, मल्टिप्लाय बाय 30 करा, म्हणजे 240 तास झाले. झाले साहेब 240 तास. 240 तास म्हणजे किती दिवस झाले? 10 दिवस झाले. झाले ना? प्रॅक्टिकली झाले की नाही 10 दिवस? एका महिन्यामध्ये 10 दिवस जर झोपण्यामध्ये जाऊन राहिले, प्रॅक्टिकली एका वर्षामध्ये 12 महिने असतात, म्हणजे किती दिवस झाले? 120 दिवस, म्हणजे 4 महिने आपण झोपलोय फक्त एका वर्षामध्ये. आता लक्षात आलं कॅल्क्युलेशन? मग आपल्याला हक्क कुठे आहे की आपण कंप्लेंट करू शकतो की मला हे नाही मिळालं, ते नाही मिळालं? जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत झोपायचं नसतं. मी भरपूर लोकांना मी बघितलेलं आहे, इव्हन माझ्या आता वी आर बॅचलर्स, माझ्या रूम मध्ये सुद्धा बघतो किंवा माझ्या परिवारामध्ये बघतो, माझ्या सोसायटीमध्ये बघतो. बेटा रात्र झाली, चादर नीट कर, व्यवस्थित करून झोप, मस्त झोप, आता झोप बेटा, झोप झोप माझं सोन्या, झोप, झोपत राहा. मृत्यू हा क्षणिक आहे, कधी पण येऊ शकतो, राईट ना? माझी 3 वर्षापासून एकच सवय नाही म्हणू शकत त्याला, गुणच आहे माझ्यामध्ये. काम करता करताच मला झोप लागून जाते रात्री 3:30-4 ला. त्याच लॅपटॉप वरती मला डोकं असतं पडलेलं. माझं यामध्ये एकच सांगणं आहे, अगदी पॉश गादीवरती तुम्ही कितीही मोठे व्यक्ती राहा, किती तुम्ही सक्सेसफुल राहा तुमच्या याच्यामध्ये, तुमचा जर पॉश गादीवरती अगदी व्यवस्थितपणे झोपून मृत्यू झाला असेल, चर्चा एकच होणार की भाई इंसान बहुत बढ़िया था लेकिन यार मर गया नींद में. इंसान बहुत बढ़िया था लेकिन मर गया नींद में, रात में. काम करता करता जर मृत्यू आला ना तर एक चर्चा होणार कि भाई इंसान तो बढ़िया था लेकिन लास्ट टाइम पे भी उसके मौत के वक्त वो काम में दिखाई दिया. तो कौन सा जिक्र बढ़िया है? काम में रहने वाला तो दिल हमेशा काम में रहने. मॅक्झिमम लोकांची प्लॅनिंगच नसते. मी सांगतो ना फेल्युअरचा, आपण म्हणतो ना मी फेल्युअर काय, मी मागे काय. कोणी कोणाला मागे आणू शकत नाही, कोणीच नाही आणू शकत. प्रत्येक जण युनिक आहे, प्रत्येक जणामध्ये काही ना काही गोष्टी आहेत, क्वालिटीज आहेत. तुम्ही स्वतःला विचारा तुमची प्लॅनिंग रेडी असते का? माझी पण नव्हती एका टाइम पिरियड. रोज रात्री आपली प्लॅनिंग रेडी असायला पाहिजे. सकाळी जर आपण प्लॅनिंग करायला हातामध्ये बुक आणि पेन घेतली, सकाळचे 10-11 असेच वाजतात, म्हणजे इनडायरेक्टली आपण सकाळचे 5 ते 6 तास वाया घालवलेले. रात्री प्लॅनिंग रेडी असायला पाहिजे की मी उद्या सकाळी किती वाजता उठणार आहे, माझे महत्त्वाचे कामं काय कुठली आहे, मी कुणाला किती वाजता जाऊन भेटणार आहे. ही भेट नाही झाली तर मी दुसऱ्या कुठल्या व्यक्तीची भेट घेऊ, आणि त्यानंतर मग सगळ्या सेकंडरी गोष्टी. हा टाइटल कोणी बनवू शकतो, कोणी फॉलो करू शकतो. अरे नहीं अगर होगा 100% इम्प्लीमेंट, नहीं अगर 100% होगा, 10% भी हुआ, किसके अच्छे के लिए? अपने अच्छे के लिए ना. अरे 10% तो धीरे धीरे आगे बढ़ेगा ना. परत एक प्रश्न विचारतो, तुम्हाला कोणी अपॉइंटमेंट मागितली का आजपर्यंत भेटण्याकरिता? यस, आपका नाम? यस सर.
आपका नाम? हरीश सर, गणेश सर। गणेश सर, आपको कभी अपॉइंटमेंट मांगी किसी ने मिलने के लिए? नहीं मांगी। मैं बताता हूँ, मांगी बहुत बार है। बैठिए, थैंक यू। वो जो भाई साहब बैठे हैं लोग कलर का गमछा पहन के, अभी स्मार्ट दिख रहे हैं, यस। मांगी थी कोई आज पर्यंत अपॉइंटमेंट? नहीं मांगा। ये पागल खोपड़ी पता है, ये बहुत अलग सोचती है। इसे दुनिया बोलती है ना ये ऐसा है, ये ऐसा है, ये बोलती है ऐसा नहीं है। अंदर जाके थोड़ा टाइम दो और बता दो और क्या है। तुम्हाला आज म्हटलं की नाही, तर तुझे बोला होगा ना, आज तुला आज म्हटलं असेल ना कोणीतरी की सायंकाळी किती वाजता भेटशील? सर बोला है कि नहीं आपको शाम को कितने बजे मिलोगे? क्यों बोला है आपको? क्योंकि आज आप बिजी हो। वो आपके समय को मांग रहा है। सायंकाळी साहेब किती वाजता भेटा? 7 वाजता भेटा, 8 वाजता भेटा, टाइम को मांग रहा है। अरे टाइम मांगना मतलब ही तो अपॉइंटमेंट है। और टाइम क्यों मांगा गया आज? क्योंकि आज आप बिजी हो, दूसरे दिन खाली हो। टाइम मांगने का सवाल ही नहीं आता है। ये जब आदतें लग जाती है, जब आप आपको बिजी लगते हो, ऑल द टाइम बिजी 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 बिजी। अरे बड़े बड़े लोग लाइन में लगते हैं। मैं पॉलिटिकल लीडर इतना बड़ा नहीं हूं, लेकिन पॉलिटिशियन लाइन में लगते हैं। ये मुझे पता है मेरी क्वालिटी, अगर मिलना है तो लाइन में लगी। आपने जो भी पाया होगा आपकी मेहनत से, मैंने भी मेरी मेहनत से पाया। एक्टिविटीज एवरीथिंग, लाइन में लगे तभी मिलूंगा, अदरवाइज बाय बाय। पहले एक समय ऐसा भी था कि शैलेश बोगाट लाइन से वापस जाता था। नाउ दिस इज माय टर्न। पहले एक प्रश्न विचारायचा आहे, थोडं तुम म्हणजे जे छोटी थॉट प्रोसेस आहे त्याला मोठं करण्याचा एक छोटासा प्रयत्न। ऍक्टिवा कितीला येते? यस मॅम, ऍक्टिवा कितीला? ऍक्टिवा अराउंड 65 70 65 70 राइट ना सर? कितीला येतं सर? सर आप चेक सर, हाँ बताइए, आप बताइए। 70,000। एक एक्टिवा आ रही है 70,000 की। पल्सर क्या कर, मैं ये बजाज पल्सर क्या कर, ये भी पूछता हूँ सेगमेंट्स, तो जब पट बताएंगे ये 180 आती है सर, 150 आती है, 220 आती है, NS आती है, आती है, हमका ढक्का सब आती है, पता है उसको। If I will ask, what is the price of one charter plane? What is the price of one helicopter? जो लोगों के पास है, पता है वैल्यू? कितना EMI देना पड़ेगा, कितना डाउन पेमेंट करना पड़ेगा, पता ही नहीं है। पता तो नहीं है तो बात तो एक्सेप्टेड है, क्योंकि सराउंडिंग ही वैसी है एक्टिवा वालों की। ये भी बंदा वही से आया, उसी सराउंडिंग से, लेकिन सराउंडिंग में वहां बैठे रहने से नहीं होने वाला। लैरी पेज इन्होंने गूगल बनाया, एवरीथिंग इज अवेलेबल, डेटा इज अवेलेबल, लेकिन दिमाग ही नहीं गया यार कभी कि एक बार चेक कर लो, एक बार चेक कर लो। जितने लोगों ने अपने लाइफ में लिया होगा प्राइवेट हेलीकॉप्टर, प्राइवेट जेट प्लेन खुद का, एक सोच से ही चालू हुई ना। एक कोई भी कार नहीं, कोई भी बड़ी से बड़ी कंपनी दुनिया की एक सोच से चालू हुई कि नहीं हुई? हुई ना। फिर हमें क्या करना पड़ेगा? अगर यही रास्ता है उस मंजिल की ओर जाने का, तो हमें भी एक सोच के साथ चालू करना पड़ेगा। सिर्फ खुद को समझाते हुए नहीं बैठना पड़ेगा। सीबीए लाइफ इसलिए नहीं मिली है दोस्तों कि EMI की बिल पेमेंट ही करते रहो और एक छोटा मोटा घर लेके, एक 4 व्हीलर लेके जिंदगी बिताओ। लोग कहते हैं, सोसाइटी कहती है मुझे सेटल हो जा, सेटल हो जा। पहले कहते थे सेटल हो बेटा, सेटल हो बोलते हैं ना। सोसाइटी के हिसाब से क्या है पता है सेटल होना? एक चांगली नोकरी, चांगल्या पगाराची नोकरी, एक लग्न, म्हणजे एकच असते लग्न, एक लग्न ठीक आहे, एक बायको आणि एक मुलगा, विदाउट EMI वाली लाईफ, स्वतःचा घर, एक 4 व्हीलर, दॅट्स इट। माझा मुलगा सेटल आहे पुण्याला, हो, एक मुंबईला आहे, तो पण सेटल आहे। सेटल म्हणजे काय? हे त्याच्याकडे ह्या गोष्टी आहेत, हो। बाकी मुलाला जाऊन विचारा सेटल आहे का? मुलाला जाऊन विचारा सेटल आहे का? अरे यार रतन टाटा सर सेटल नहीं हुआ अभी तक, अंबानी फैमिली सेटल नहीं हुई, लाखों करोड़ों अरबों का प्लान डालते हैं, लॉस में जाते हैं, नुकसान सहते हैं, रातों रात मीटिंग लेते हैं, 3.5-4 सारी अंदर की बातें हमारे पास में आती है।
because my many friends are working there. पागल है क्या वो लोग? फिर दूसरे दिन मीटिंग लेते, फिर लॉस झेलते, फिर प्रॉफिट होता है कहने के। सेटल नहीं होने का लाइफ में। सेटल जिस दिन आपने सोच लिया कि मैं सेटल हूँ, आपके माइंड से अगर आप सेटल हो गए तो गए काम से। जो भी आप में क्वालिटीज होती है ना, कुछ बड़ा करके दिखाने की, उसको आप दबा देते हो। दूसरी बात है ये ब्रेन, सबसे चालाक ब्रेन। ब्रेन ऐसी बात है, जहां तक मेरे दिमाग में आया कि ये जो है ना ऑर्गन ब्रेन, इसे हमेशा सोचते रहने की आदत बीमारी। कुछ भी सोचेगा ये, लेकिन सोचेगा ऑल द टाइम, वो शांत नहीं बैठेगा। अब प्रॉब्लम क्या होते हैं, कैसे होते हैं लोगों के लाइफ में देख लो, कोई लोग क्यों आगे बढ़ जाते हैं। अगर मैं बोल रहा हूँ कि यार बहुत तकलीफ है लाइफ में, पता नहीं कुछ ढंग का नहीं हो रहा है, कुछ अच्छा नहीं हो रहा है, लोग भी अच्छे नहीं मिल रहे, सपोर्ट भी नहीं मिल रहे, साहिब तरह वेटलेस नहीं, यार क्या चल रहा है लाइफ में। कभी मैच हारते हुए आई इंडिया और अचानक से विराट कोहली ने हंस दिया, यस, ऐसे हुआ कभी? उसको रिपोर्टर ने पूछा क्यों ऐसे किया तूने यस? बोले नहीं यार, वो लास्ट टाइम मैच जीते थे ना, वो याद आ गई। ऐसे होता है क्या? हर दिन नई मैच है, हर दिन नया सामना। पास्ट इज पास्ट, जो हो गया सो हो गया। आज से शुरुआत कर और कल सिर्फ रिजल्ट मिलना चालू हो जाए। एक सवाल मैं और एक पूछना चाहता हूँ, लेकिन इसका जवाब मुझे पब्लिक से चाहिए, ऐसे शांत मत बैठना। क्रिकेट मैच चल रहा है, क्रिकेट मैच चल रहा है और एक बैट्समैन ने, बॉलर ने बॉल डाला, बैट्समैन ने सिक्स मारा, एमएस धोनी ने सिक्स मारा, ऊपर से बॉल आया हवा से, अचानक आया आपके हाथ, टुक, आपने कैच पकड़ लिया, बॉल नीचे नहीं गिरी, कैच पकड़ लिया। ठीक है, कहां पे पोस्ट करोगे फिर ये इतना बड़ा अचीवमेंट? कहां करोगे बेटा? व्हाट्स योर नेम? व्हाट्स योर नेम? नाउ देखो अनुराग, अनुराग कहां पे पोस्ट करोगे? व्हाट्सएप पे, है ना? आप कहां पे करोगे? फेसबुक पे। एक बात समझ में आ गई मुझे, माइंडसेट ही ये है कि मैं पब्लिक में ही बैठा हूं। माइंडसेट ही ये है कि मैं पब्लिक का ही हिस्सा हूं। मैंने क्या बोला भाई साहब? सिर्फ अवे में से बॉल आई ऊपर से। मैंने बोला कि तू पब्लिक में या स्टेडियम के अंदर है, उस मैच का हिस्सेदार तू है, तू प्लेयर है। मैंने बोला तेरी सोच ने पहले बोल दिया तू पब्लिक का हिस्सा है। प्लेयर होता तो बोलता है वो तो मीडिया का काम है, वो तो कहीं भी पोस्ट करे। बड़े लोग व्हाट्सएप फेसबुक यूज नहीं करते। समझ में आ रही बात? एक एक थॉट्स, हर इंसान में क्वालिटीज है हमेशा बड़ा सोचने का, बहुत बड़ा। जब तक दुनिया पागल नहीं होती तब तक। जब दुनिया में माझ्या एक सुद्धा मला 3 वर्ष आधी अचानक मला बोलून गेली, तू काय तुझं विचार, तू पागलासारखं वागायला लागला म्हणे आजकाल। ती कुठल्या तरी बुक्स घेऊन येतो, बिल गेट्स, रतन टाटा, वेगळंच वागायला लागला म्हणे काहीतरी। पागल झाला का? आई मला म्हणायची, माझ्या आईला मी जाऊन म्हणाले थँक्यू आई, तू सेकंड। म्हणजे आज मला सकाळी एका मित्रांनी पागल म्हटलं होतं, आता तू दुसरी। जब दुनिया पागल 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 बोले ना, तो याद रखना पागल लोगों ने इतिहास रचा है। समझदार लोग तो बस इन पागल लोगों के बारे में पढ़ते हैं। बाजीराव पेशवे पागल होते ना, पागल ही थे ना एक टाइप के, अपने काम से प्यार था उन्हें, पागल ही थे ना। आज दुनिया क्या कर रही, पढ़ी रही है ना। मतलब समझदार लोग तो पढ़ी रहे ना उनके बारे में, ज्यादा समझदार नहीं बनने का, वो टेढ़े खोपड़ी का बनने का, जो मन में आता है वो करने का। एकच शिकवण्यात येतं, इंजिनियर बन, डॉक्टर बन। पालक आपल्या मुलांना ते शिकाय काय बाकी कोर्सेस नाहीत का? कितीतरी असे कोर्सेस आहेत, पण आपण वाचणार तेव्हा आपण सांगू शकतो कुठले कोर्सेस आहेत। कितीतरी असे कोर्सेस आहेत जे अजूनपर्यंत पालकांना माहिती। इंजिनिअरिंग बद्दल सर्वांना माहिती आहे, जिथे जास्त कॉम्पिटिशन आहे, जिथे जास्त जी गोष्ट सगळ्यांना माहिती आहे ती कॉमन आहे ना, इंजिनिअरिंग। कॉम्पिटिशन जास्त असणार ना, ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे। जिथे कॉम्पिटिशन जास्त आहे तिथे पगार कमी राहणार ना। जे क्षेत्र कुणाला माहितीच नाही त्यामध्ये कॉम्पिटिशन कमी राहणार आहे। जिथे कॉम्पिटिशन कमी आहे तिथे पगार जास्त आहे। म्हणून लक्ष आपलं गेलं पाहिजे की आपल्या मुलांना आपण त्या क्षेत्राकडे वळवलं पाहिजे। त्याकरिता जास्तीत जास्त बुक्स आपण स्वतः वाचलेले पाहिजे। ती सवय आता स्वतःला लावून घ्या। एकदा टायटन विचारते रोलेक्सला
टायटन वॉच विचारते रोलेक्सला कि तू भी घड़ी है मैं भी घड़ी हूँ, तू भी घड़ी है मैं भी घड़ी हूँ, लेकिन तू क्यों बड़े बड़े शोरूम में मिलती है लाखों करोड़ों में एक घड़ी चलती है तू, और मैं क्यों किराना दुकान जनरल स्टोर कहीं भी छोटे मोटे दुकान आउटलेट में मिल जाती हूँ। रोलेक्स वॉच एक ही बोलती है टाइटन को कि बात तेरी बराबर है, लेकिन तू लोगों को समय दिखाती है, तू लोगों को समय दिखाती है और मैं लोगों का समय दिखाती हूं। दिस इज द ओनली डिफरेंस। आप पता नहीं, शायद आप लोग देखो, जब तक आप बड़े बड़े जितने दुनिया के बड़े बड़े लोग आप उनको फॉलो नहीं करोगे तब तक आपको पता नहीं चलेगा कि बहुत रिच कैसे बनना है। लोग बोलते हैं पैसा सगळं नसतं है, पैसा ही सब कुछ है, इतनी भी तू समाज सेवा कर, तू जाके रतन टाटा, ये एक मोटिवेशन ही है ना। मला जाकर आप बोलो मी 15 वर्ष देशाची सेवा केली, मला चहा प्यायचा येऊ द्या ताज हॉटेलमध्ये, फ्री मध्ये प्यायचा आहे, माझ्याकडे पैसे नाही, ओपन करते का डोर, दरवाजा खोलेंगे बोलेंगे बेटा घर जा, बहुत हुई समाज से मनी मॅटर्स। ज्यांना कुणाला जर सेकंडरी इन्कम जर जनरेट करायचं असेल, कसं एंटरप्रेन्योरशिप ज्या प्रकारे सरांनी सांगितलेलं आहे, एंटरप्रेन्योरशिपचा स्टार्ट पॉइंट काय असतो, किती परिस्थितीला सामोरं जावं लागतं, परिस्थिती कशा हँडल करायच्या, कसं सामोरं जायचं, एज्युकेशन डझंट मॅटर, एज्युकेशन डझंट मॅटर। मी आदिवासी लोकांना सुद्धा गाईड केलंय कलेक्टर ऑफिस चंद्रपूर, ते बोलले सर आमचं शिक्षण नाही, पहिली सुद्धा आम्ही शिकलेलं नाही सर, मग आम्ही कसं श्रीमंत बनू। म्हटलं बांबू आणून देतो मी तुमच्या समोर, बांबूचा व्यवसाय करायला शिका, बांबूचे प्रोडक्ट बनवायला शिका। त्या कामाला लागले ते एक एक बांबूचा लॅम्प म्हटलं बनवल्यानंतर 800, 900, 1000 रुपयाला जातो फॉरेनला, जातो ना। त्या घरी जर 2 प्रोडक्ट विकल्यानंतर 1,500-2,000 पडत असेल तर माझ्या उपयोग घेऊन राहिलेत का? फक्त मेहनत करणाऱ्याची तो व्यक्ती आम्हाला हवा असतो, त्याला सामोर कसं घेऊन जायचं त्याला आम्ही घेऊन जातो। तुम्ही माझा नंबर नोट डाऊन करू शकता, ज्यांना कुणाला गरज असेल तर रात्री 10 आणि सकाळी 4 वाजेपर्यंत तुम्ही कुठल्याही कंडिशनमध्ये फोन कॉल करू शकता। रात्री 10 ते सकाळी 4 या दरम्यानच फोन कॉल उचलण्यात येतात, 3:30 पावणे 4ला लास्ट फोन उचलण्यात येईल, 4 वाजेपर्यंत गायडन्स होईल, त्याच्यात 4 वाजता मी झोपतो, 7ला मी परत सकाळी रेडी, 7 वाजता तुम्ही एक रिमाइंडर देऊ शकता। 7030 कुठलेही क्षेत्र असो, काही तुम्ही मला विचारू शकता। आणि मोटिवेशनल स्पीकरला प्रत्येक गोष्टीचं अध्ययन ठेवावं लागतं, एक पर्टिक्युलर क्षेत्र नसतं आमचं। 7030-22-1297 परत एकदा रिपीट करतोय, 7030-22-1297। आणि एक नेहमी लक्षात ठेवा, आजूबाजूवाल्याकडे कधी बघू नका। मी बऱ्याचदा समाजामध्ये बघतो, अरे बापरे याची गाडी एवढी मोठी, अरे बापरे याचं घर एवढं मोठं, आपण एक मजला वाढवला पाहिजे। If you are comparing yourself with other people, indirectly you are insulting yourself. So don't look rich, grow rich. श्रीमंत दिसण्यापेक्षा अकाउंट मध्ये तेवढा पैसा असायला पाहिजे। मार्क झुकरबर्ग, फेसबुक ओनर, बिल गेट्स, रतन टाटा सिंपल राहतात ना, सिंपलच राहतात, कितीतरी सिंपल राहतात। त्या लोकांकडे बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या, जेवढा आपला मोबाईल नंबर आहे तेवढा आपला अकाउंट बॅलन्स असायला पाहिजे या आयुष्यात। 10 डिजिट्स। किती लोकांना ब्लॅक चेक बुक बद्दल माहिती आहे? नाही माहिती ब्लॅक चेक बुक, जिथे 80, 90 करोड 100 करोड याचं ट्रान्झॅक्शन केलं जातं त्याला ब्लॅक चेक बुक म्हणतात। ते सगळे बिलियनर्स लोकांचं असतं। या सगळ्या गोष्टी माहिती कशा पडणार, वाचल्याशिवाय तर माहिती पडणार नाही। पण स्वतःकडे वेळ कुठे आहे? माणूस स्वतःलाच वेळ देतोय फक्त रात्री झोपताना, फक्त 10 मिनिट आधी स्वतःला वेळ देतोय की बाबा हे काम सुटले। कारण तू स्वतःला का वेळ, स्वतःची का बोलतोय, कारण की तोच वेळ त्याच्याकरिता आहे फक्त। आणि काही लोक एवढ्या सफलता म्हणजे इतक्या वरती का जातात, कारण की पूर्ण 24 आवर्स स्वतःला देत असतात। So make your plan ready. If your plan is not ready, then your goal is just a wish. Planning ready असायला पाहिजे, ते इम्प्लिमेंट हो 100% किंवा नाही।
प्लॅनिंग रेडी असायला पाहिजे. मोठ्यात मोठ्या लोकांशी संपर्क बनवून ठेवा तुमच्या क्षेत्रामधील. छोटे लोग के संगत में रहोगे जिंदगी भर छोटे बन के रहोगे. ऑनेस्टली सांगतो, अगर इमोशनल असाल तुम्ही, अरे बापरे कसा बोलतो हा, कसा बोलतो डायरेक्टली तोंडावर. जो सोचना है सोच मेरे बाप, जो सोचना है सोच. मैंने देश के ऊपर सोसाइटी के ऊपर छोड़ दिया सोचना. सारी बातें मैं सोचूंगी तो सोसाइटी क्या सोचेगी. गरीब व्यक्ति सोबत राहा, गरीबच राहा. दुखी आत्मा के साथ में रहोगे तो दुखी आत्मा बन के रहोगे. आणि मी राहतो सक्सेसफुल लोकांसोबत. बाकी लोगों के लिए समय नहीं है गाइडेंस दे सकता हूँ, उस गाइडेंस से उन्हें बना सकता हूँ, लेकिन 1-2 घंटे बैठ नहीं सकता उसके साथ. मेरा भी लाइफ है. ज्यादा से ज्यादा सफल लोगों के साथ में रहो जो आप ही के क्षेत्र के हो. फॉर एग्जाम्पल एक एग्जाम्पल देना चाहता हूँ. मैं एक मैकेनिकल इंजीनियर हूँ और मेरे दोस्त है आईटी के, मेरे दोस्त है फार्मा इंडस्ट्री के, ये मेरे दोस्त है ये 4th क्लास को पढ़ाते हैं, ये दोस्त है ये सिक्योरिटी में. और हम अपना अपना काम करके रोज शाम को मिल रहे हैं. ये सुन रहा है ना, क्या कह रहा है. भाई से बात की, भाई ने अपना बताया, थोड़ा सक्सेस बताया, थोड़ा प्रॉब्लम भी बताया, सर ने बताया, इन्होंने बताया, उन्होंने, चारों अलग अलग फील्ड वालों से बातें हो रही है शाम को. और ये सबसे गंदी बात, डिस्कशन होना चाहिए हमेशा अपने ही फील्ड के लोगों के साथ. ज्यादा से ज्यादा प्रयास करो. इफ आई एम अ मैकेनिकल इंजीनियर, आई विल स्पेंड माय 24 आवर्स विद द मैकेनिकल इंजीनियर ओनली, नॉट विद द आईटी इंजीनियर. तभी पता चलेगा आपके क्षेत्र में काय चालू आहे. नाहीतर भारावार चिंध्या आणि काही कामामध्ये नाही. प्लॅनिंग रेडी करून ठेवा, डोळ्यासमोर असायला पाहिजे प्लॅनिंग. आणि मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा होता. आपल्या आई वडिलांनी जेवढे आजपर्यंत प्रयत्न केले त्याच्यामुळे आपण बनू शकलो आणि आज आपल्यामध्ये ज्या क्वालिटीज आलेल्या आहेत त्याच्यावरून आपण समाजाला घडवतोय. एक मला प्रश्न विचारायचा होता तरुणांना की रिजेक्शन मिळालं आयुष्यामध्ये, काही कामं आपली नाही झाली तर वाईट किती लोकांना वाटतं. बेटा अनुराग ना, अनुराग राईट ना, ओके अनुराग बताइए, वाईट वाटतं कधी. सर आपको बुरा लगता है. आप हाँ यस. एक छोटी सी बात बताऊं क्या मैं, जिससे आपको कभी बुरा नहीं लगे. बताओ, कभी नहीं लगे, हाँ कसम कभी नहीं लगे. आप बोलोगे आई लव रिजेक्शन. बोलो. गैलरी में बैठा था एक दिन, अचानक से दिमाग में एक बात आई कि जब कॉलेज का जब फीस भरना था, कॉलेज की जब माझी फीस भरायची होती, कॉलेज ने डेडलाइन दिया था कि नहीं दिया था. स्कूल में कॉलेज ने दिया था ना. आपण फक्त आई वडिलांना एकच फोन कॉल केला की आई वडिलांना सांग बाबांना की या तारखेला मला एवढे पैसे भरायचे आहे, बाबांना सांग. की आपण बाबांना डायरेक्टली फोन कॉल करून सांगितलं की बाबा मला 20,000 40,000ची गरज आहे. उस बाप ने कभी ना बोला क्या. बाप ने क्या बोला, बेटा कोशिश करता हूं, नेहमी घरी पैसे असतील असं नाही, बेटा कोशिश करता हूं, थोड़ा टाइम दे मैं करता हूं, तू चिंता करू नको, तो अभ्यासाकडे लक्ष दे. बोला की नहीं बोला. अब वो बाप गया बैंक में, पहले बैंक ने रिजेक्शन दिया, बाप गया दूसरे बैंक में, उन्होंने थोड़ी बहुत मदद की. बाप गया एक दोस्त के पास में, उसने 10,000 रुपए दिए. बाप गया तीसरे के पास में, उसने 5 दिए. चौथे ने 5 ने तो कुछ भी नहीं दिया. छठे ने दिए कुछ 7,000 रुपए. करते 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 फीस आई कि नहीं आई कि नहीं आई. आई ना, बच्चे की फीस भरी ना. तो मेरा कहना यह है फीस इसलिए आई उस तारीख को क्योंकि बच्चे का सवाल था, बच्चे के करियर का सवाल था. और मैं कहता हूं इस बार मेरे बाप का सवाल, तो बच्चा कहां से रुकेगा. राइट और रॉन्ग. बाप को तो प्राउड फील कराना है ना, वो भी तो दौड़ा था ना. रिजेक्शन तो उसने भी झेले थे ना. तो इस बार अगर मुझे रिजेक्शन मिलते तो नाराज क्यों हूं. जरूर है क्या हर बार मेरा रिक्वायरमेंट मैच हो किसी के साथ. आपके तरफ अगर कोई अप्लाई करता है, रिक्वायरमेंट मैच नहीं हुई तो आप क्या करोगे, रिजेक्ट ही करोगे ना. अगर रिजेक्शन नहीं होते हो. बात चल रही थी यहाँ पर पॉलिटिक्स की, कंपनी में पॉलिटिक्स होता है. जैसे सर ने कहा था कंपनी में पॉलिटिक्स होता है, इसलिए सर ने जॉब छोड़ी. माइंड आई एम मोटिवेशनल स्पीकर, मैं उनके क्षेत्र में मैं उनका बिल्कुल हाथ नहीं पकड़ पाऊंगा. आप रोबोटिक्स के बारे में पूछो, मैं हाथ नहीं पकड़ पाऊंगा, मैं बिल्कुल जीरो.
लेकिन पॉलिटिक्स इस वर्ड को मैं थोड़ा डिस्क्राइब करना चाहता हूँ। सर ने कहा था कि कंपनीज में पॉलिटिक्स होता है, मेरी भी विचारधारा ऐसी थी कि कंपनी में पॉलिटिक्स चलता है, लेकिन आज तो हमारी भी कंपनी है, आज तो अपनी भी कंपनी है, तो कंपनी में नहीं चलता है पॉलिटिक्स, देन हाउ वी कैन से कि अपनी कंपनी में नहीं चलेगा, राइट ना? पॉलिटिक्स चलना मतलब एक ही बात है कि तुम्हारे विचार मुझे नहीं पड़ रहे, मेरे विचार तुम्हें नहीं पड़ रहे। दिस इज ओनली पॉलिटिक्स। जिस कंपनी में एक ओनर अपने सारे एम्प्लॉइज को एक ओनर होने का ही हक जताता है या हक दिलाता है, वो कंपनी बहुत आगे जाती है। कोई पॉलिटिक्स नहीं होता। और एक सवाल आया था मेरे पागल खोपड़ी में, एक सवाल जैसे पूछते हैं ना, बचपन से पढ़ाया गया इंडियन एजुकेशन सिस्टम में, ये इंडियन एजुकेशन सिस्टम नहीं है, ये इंडियन एजुकेशन स्कैम है, स्कैम। जो 5 साल बाद सिलेबस चेंज हो रहा है यहाँ पर, 5 साल बाद हो रहा है ना, 5 साल बाद मुलं शिक्षण घेतात इंजिनिअरिंगला। अरे इतना ही सिस्टम अगर बहुत हाई क्लास होता ना या अपडेटेड होता, मुझे नहीं लगता कि कोई एक्स्ट्रा कोर्सेज करने की जरूरत पड़ती बच्चों को, या बाप को और 30-40 हजार रुपए खर्च करने की जरूरत पड़ती। ये सिस्टम में आनी चाहिए ना बात, नहीं पढ़ाया नहीं, 5 साल पूरा घटिया सिलेबस, दुनिया कहाँ से कहाँ जा रही है और वो बच्चों को वही पढ़ा रहा है यूनिवर्सिटीज। इसी हालातों के बीच में से मैं गया और एक सवाल पूछा गया था, बचपन से पूछते आने वाला एक सवाल है। जैसे अनुराग को फिर से मैं एक बार पूछता हूँ, अनुराग हाउ आर यू? आई एम फाइन। किधर से कौन देगा जवाब? यस, कौन देगा? मैम यस। हाउ आर यू मैम? आप बताइए। हाउ आर यू? यू आर फाइन। सर हाउ आर यू? यू आर फाइन। इसमें आपकी गलती नहीं। रियली यू आर फाइन? रियली? भाई कोई तकलीफ आ रही होगी तो मुझसे बोल, मैं हेल्प कर दूंगा, लेकिन फाइन होगा तो बिल्कुल बात नहीं करूंगा, सम्मान तोड़ दूंगा। ये बचपन से सिखाया गया है, ये बचपन से सिखाया गया, लहानपणापासून शिकवण्यात आलं आहे। हाउ आर यूचा आन्सर आय एम फाईनच असते। एखाद्या मुलाने जर लिहिलं ना आय एम नॉट फाईन असं जर आन्सर लिहिलं ना, मास्टर लगेच रॉन्ग करेल। अरे मेरा उस सर से सवाल है कि उसके सर में कुछ है कि नहीं। दिस इज अ कंडीशनल क्वेश्चन ना, हाउ आर यू। अगर मैं सुसाइड करने जा रहा हूँ ये सेशन होने के बाद, या अनुराग मुझे मिला अचानक से रास्ते में, सर कुठे, सर कशात, अरे हाउ आर यू सर, अरे अनुराग मस्त, आई एम फाइन, जस्ट गोइंग फॉर सुसाइड, एंजॉयिंग लाइफ, ऐसा होगा क्या आंसर? अरे दिस इज कंडीशनल क्वेश्चन ना, हाउ आर यू, किस परिस्थिति से इंसान जा रहा है इसके अनुरूप होगा ना आंसर। ये क्या आई एम फाइन, आई एम फाइन, इस सिस्टम में पढ़ाया गया, इसलिए इसका आंसर ये होना चाहिए कि एवरीथिंग इज ब्यूटीफुल एंड आई एम फाइन विद दिस। एवरीथिंग इज ब्यूटीफुल में सारी बातें आ गई, अप एंड डाउन भी आ गई लाइफ के, मैं सारी बातों को मैं स्वीकार करता हूँ और उन बातों के साथ में मैं खुश हूँ। ये होता है एक्चुअल आंसर, जो मेरे आर्टिकल में भी मैंने काफी लोगों तक पहुंचाया। दूसरी बात, और एक बात दिमाग में, बचपन से मुझे बोला गया, अभी अनुराग को बोला जाता होगा, तू खूब टाइम पास कर दो, हाँ टाइम पास कर दो, तो टाइम पास कर दो, टाइम पास, क्या टाइम पास। एक दिन मेरा दिमाग ही खटक गया, मैंने बोल दिया घर वालों को, बोला आप नहीं करते हो टाइम पास? बोले नहीं हम नहीं करते। ऐसे कैसे नहीं करते? सभी करते दुनिया में टाइम पास। बोले कैसे पता? मैंने उनको बोला यहाँ बिल गेट्स भी टाइम पास करते हैं, नरेंद्र मोदी भी टाइम पास करते हैं, अब्दुल कलाम भी टाइम पास करते थे, आप भी टाइम पास कर रहे हो, मैं भी टाइम पास कर रहा हूँ। टाइम पास का एक्चुअल मीनिंग होता है, जैसे मैं बोलता हूँ कि भाई हर कोई टाइम पास कर रहा है, इट मींस टाइम इज ऑलरेडी पासिंग, राइट ना? टाइम इज ऑलरेडी पासिंग, उसको हम पकड़ नहीं सकते, वी कैन होल्ड इट, बट वेयर वी आर पासिंग आवर टाइम इट मैटर्स। So today you are passing your time taking guidance, right guidance. Today I am passing my time in providing right guidance. I am passing my time in reading books, good books. I am passing my time in making strategies, future strategies.
And some people are passing time in playing games. Some people are passing time in discussing about past. But everybody is doing time pass. Because time is already passing. That's it. कौन नहीं कर रहा है भाई टाइम पास? कहाँ कर रहे हो ये? अपने टाइम को पास कहाँ कर रहे हो ये मैटर करता है. आप में से कितने लोग गेम खेलते हैं मोबाइल में? क्या मिला बेटा? आपका नाम क्या है? भारत रत्न मिला कोई? कोई है थे घर पे? इधर कोई? आप तो कोई हाथ ही नहीं उठाएंगे. जोड़ो हमारा भाई. अच्छा आप खेलते हैं. अगर आप लोग गेम खेलते हो पजल या चेस तो मैं बोलूंगा कि दैट्स गुड. लेकिन थोड़े टाइम पीरियड तक खेलो क्योंकि वो कंसंट्रेशन आपका ज्यादा खींच लेता है तो बाकी चीजों में आपका कंसंट्रेशन नहीं लगेगा जो आपका महत्वपूर्ण काम साइकोलॉजिकल थॉट होता है. जो खेलते हैं आज पबजी पबजी लूडो मैं उन लोगों से पूछा क्या कर रहे हो भाई? गेम खेल रहे मीन्स एंटरटेनमेंट. मतलब बहुत सफल बन गया तू? बोले नहीं सर ऐसे ही कभी कभी. बोला एंटरटेनमेंट कौन करता है भाई? जो सफल है जिसका काम हो गया टाइम बचा है क्या करेगा इंसान? एंटरटेनमेंट. उस बंदे को मैंने एक ही बात बोली तो उसने गेम खेलना ही बंद कर दिया जीवन में और बहुत सक्सेसफुल इंसान है. एमपीएससी क्रैक कर दिया उसने पहले झटके में. राहुल नाम है उसका, राहुल देशमुख. गेम बंद खेलना बंद कर दिया. उसको एक ही बात मैंने बताई थी, यू आर नॉट प्लेइंग अ गेम. वो खेल रहा था. मैंने उससे कहा यू आर नॉट प्लेइंग अ गेम. बोलते ऐसे कैसे सर? गेम तो खेल रहा हूं मैं. मतलब फिर भी यू आर नॉट प्लेइंग अ गेम. तू नहीं खेल रहा है. That company owner is playing a real game with your time, with your career and with your future. So delete that game, uninstall that game. He is making money and you are just getting points. आएगा क्या point? समझ में आ रही बात? N number of things are there in life जिसके ऊपर बहुत गहराई से सोचना आवश्यक है. लेकिन इंसान खुद को तभी पहचान पाएगा जब ज्यादा से ज्यादा समय खुद को देगा. दिस इज मोर इम्पोर्टेंट. और चलो आशा करता हूँ कि और कि आप लोग सब अच्छे से आगे बढ़ो लाइफ में. और कोई भी जरूरत लगती है आपको तो डेफिनेटली इसी नंबर पे मैं व्हाट्सएप पर हूँ. आप मुझे व्हाट्सएप कर सकते हैं. देयर आर मोर देन 50,000 पीपल आर ऑन माय व्हाट्सएप. लाइक प्रीति को अच्छे से पता है. सो जब दुनिया प्लेटफॉर्म नहीं देती ना तो खुद का प्लेटफॉर्म खुद ही बनाना पड़ता है. ऑलवेज रिमेंबर, डोंट कंप्लेन. क्या जरूरत है आपको? हेल्प चाहिए बिजनेस में, शैक्षणिक क्षेत्र में, क्या हेल्प चाहिए? जस्ट आस्क मी. कर दूंगा मैं आपका कल्याण जितना मुझसे हो पाए. सो थैंक यू वेरी मच फॉर इनवाइटिंग मी हियर. ओके, थैंक यू वेरी मच.